हाय एव्हरीवन. तर आता मला वाटते यूट्यूब सोडायची वेळ आलेली आहे. कारण कारण हेच आहे की आज दिवसभर माझ्यासमोर तेच व्हिडिओ येत आहेत. यूट्यूबनं हे नियम बदललेत, यूट्यूबनं ते नियम बदललेत, यूट्यूबनं आपला क्रायटेरिया बदललेला आहे, वाढवलेला आहे. तर सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या एवढं तर लक्षात आलं आहे की यूट्यूबने जो आपला क्रायटेरिया आहे, जे मॉनिटाईज चॅनल मॉनिटाईज करायचे जे नियम आहेत ते चेंज केलेले आहेत. म्हणजे जे पहिलं जे होतं 1 वर्षामध्ये 4,000 घंटा आणि 1K सबस्क्रायबर, ते बदलून आता 8,000 घंटा केला आहे एका वर्षामध्ये. आणि सबस्क्रायबर 1Kच आहे, पण वॉच टाईम जो आहे तो वाढवलेला आहे. आता मला तर कळत नाही आहे हसावं की रडावं. कारण 4,000 घंटाच 2-3 वर्ष झालं होत नाही आहे. 8,000 घंटा कधी होणार आहे माहीत नाही. त्यामुळं मला आता वाटते यूट्यूबला बाय बाय करावं. तरीही एक छोटीशी होप आहे. 6 महिने दिलेले आहेत 31 जानेवारीपर्यंत. तोपर्यंत आपला 4,000 घंटा कंप्लीट झाला. जर नशिबाने चॅनल मॉनिटाईज झाला तर ठीक आहे. नाहीतर मग आता मी तर सोडणार आहे बाबा. पण छोट्या क्रिएटरसाठी दिस इज नॉट फेअर. 4,000 घंटाच होत नाही आहे, 8,000 घंटा कधी होणार आहे माहीत नाही. तुम्हाला काय वाटतं ह्या नवीन जे यूट्यूबने काढलेलं आहे नोटिफिकेशन, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? माझं मत तर सांगते छोटे क्रिएटर जे आहेत ना, ते हमेशा गुलाम बनूनच राहतील. म्हणजे गुलाम बनून म्हणजे नाही का, नुसते दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचे. आणि मोठे क्रिएटरसाठी असेल तर त्यांना काही गरज नव्हती हे करायची, कारण ते ऑलरेडी मोठे आहेत. हे आमच्याबरोबर तर बिलकुल फेअर झालेलं नाही आहे. कारण 2-4 वर्ष घालवलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि आता जर अचानक असं झालं तर काय मग यूट्यूबला बाय बाय करावं. मी तर करते 6 महिने थांबणार आहे. 6 महिन्यानंतर चॅनल वगैरे सगळं डिलीट मारणार आहे. चला बाय बाय. गुड नाईट.